सुट्टी आणि सहलीवर गेलेल्या कुटुंबाच्या घरावर पाळत ठेवून दरवाजे आणि खिडक्या उचकटून कुलपे तोडून दोन घरातून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सुमारे 50,000 किमतीच्या सोने आणि चांदीच्या जिन्नसाबरोबरच रोख रकमेवरही डल्ला मारला। पन्हाळा तालुक्यातील वारणा बहिरेवाडी इथल्या बाबू पार्क कॉलनीत हा चोरीचा प्रकार घडला। या घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। पोलीस यंत्रणेनं सतर्कतेनं चोरट्यांचा शोध घ्यावा आणि रात्रपाळीला गस्तगात चालू करावी अशी जनतेतून मागणी होत आहे। बहिरेवाडी येथील बाबू पार्क कॉलनीतील गल्ली नंबर 5 मधील घरमालक अशोक खाडे यांच्या घरात भाडेकरू असलेले एस मंजप्पा हे सुट्टीनिमित्त कुटुंबातील सर्वांना घेऊन कर्नाटकातील गावी गेले होते। मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजा कडी-कोंडा उचकटून कपाटाचा दरवाजा तोडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त विस्कटून टाकून चोरी केली आहे। त्याच गल्लीतील 2 घरे सोडून असलेल्या दिनकर कुंभार यांच्या घराच्या खिडकीचे ग्रिल उचकटून प्रवेश करत घरातील कपाटाचे दरवाजे उचकटून त्यातील सर्व साहित्य विस्कटून टाकत चांदीची 2 ताटे, चांदीच्या 6 जोडव्यांचा सेट आणि सोन्याची अंगठी या जिन्नसाबरोबरच रोख रकमेसह सुमारे 50,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास आहे। कॉलनीतील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास तिघेजण तोंड बांधून हातात लोखंडी गज घेऊन जात असतानाचं चित्रण कैद झालं आहे। उन्हाळी सुट्टीत काही कुटुंबे बाहेरगावी गेल्याचं पाहून हा चोरीचा प्रकार घडला आहे। घरमालक त्यांचे भाडेकरू डॉक्टर मंजप्पा या दोघांच्या घरी अज्ञात चोरांनी गज कापून तसेच कुलूप उचकटून आत शिरून त्यांच्या लोखंडी तिजोरीमधनं सामान विस्कटून चोरीचा प्रकार केलेला आहे। अद्याप मालक जागेवर नसल्यामुळे कितपत चोरी झाली हे समजू शकत नाही, परंतु अशा घटना बाबू पार्कमध्ये गेल्या 2 वर्षात 5 वेळा घडलेल्या आहेत। गल्ली नंबर 4 मध्ये मागच्या वर्षी 3 ठिकाणी व आत्ता गल्ली नंबर 5 मध्ये 2 ठिकाणी झालेले आहेत।